हॅलो नमस्कार, मी स्मिता सोनेल पाध्ये. मी मुंबईची राहणारी आहे. आज 10 वर्ष झाली मी रत्नागिरीत आले. प्रत्येक गावची शहराची एक वेगळी मानसिकता असते. मुंबई तर आमचा महासागर आहे. मी बँक ऑफ बरोडात नोकरी करत होते. इकडच्या स्टाफ बरोबर मला शेअरिंग आणि त्यांचं वर्किंग कल्चर समजून घेता घेता 2 वर्ष झाली आणि मग माझी त्यांनी काही जमेना त्यांच्याबरोबर ॲडजस्ट होणं तेव्हा शक्य होतं म्हणून मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन बाजूला झाले. पण एकंदरीत मी मुळातच रत्नागिरी माझं माहेर आहे, सोमेश्वर गाव माझं. पण रत्नागिरीची मानसिकता समजून घ्यायला आम्हाला अजून 10 वर्ष झाली तरी या मातीचा आणि माणसांचा गुण आम्हाला समजत नाहीये आणि आम्ही अथक प्रयत्न करतोय. ह्या पार्श्वभूमीच्या मानसिकतेमध्ये मला ह्या हॉस्पिटलची, नंदादीप नेत्रालय हॉस्पिटलची एक जाहिरात एका बस स्टॉपवरती वाचायला मिळाली आणि मी डोळ्यांचा रेग्युलर चेकअप आता 63 वय असल्यामुळे करत असते मुंबईत एक 6-10 महिन्यांनी. ते आता माझं ड्यू होतं तर म्हटलं चला आपण ह्या हॉस्पिटलला एक व्हिजिट करून बघूया. ह्या मानसिकतेत मी आले की जेव्हा कन्सेशनल रेट लावून सर्व्हिस दिली जाते तेव्हा ती खूप अशी फ्लुएंट असते. त्याच्यात तेवढा सिरियसनेस, वर्क म्हणजे फोकस दिला जात नाही, जॉब फोकस दिला जात नाही. मी इथे आतमध्ये पाय ठेवला आणि त्या एका क्षणापासून माझे विचार थोडे डळमळीत व्हायला लागले. तरी मी म्हटलं नाही असेल असंच असेल असं. पण नाही, माझ्या ज्या पार्श्वभूमीच्या रत्नागिरीकर ह्या ज्या सगळ्या विचाराच्या मनोधारणेला एक धक्के लागत मी जेव्हा एका डॉक्टरांच्या समोर बसले, त्यांचा फोन वाजला मला चेकअप करताना. एकदा त्यांनी घेतला नाही, परत वाजल्यामुळे तो त्यांनी घेतला. फ्रॅक्शन ऑफ सेकंदच ते बोलले असतील आणि त्यांनी लगेच फोन ठेवताना मला सॉरी म्हटलं, जे की मी एकदम शॅटर, म्हणजे मला त्या क्षणी असं वाटलं की मी आधी उठून यांचे हात धरून आणि त्यांना कॉंग्रॅट्स असं म्हणून ताबडतोब. पण माझी ऑफबीट रिॲक्शन त्यांना वाटली असती की परत मी रत्नागिरीत आहे हे मी लक्षात ठेवलं आणि शांत राहिले. बाहेर आल्यावर काउंटरवर विचारलं मला रिमार्क बुक हवाय मला, तर त्या घाबरल्या. कंप्लेंट द्यायची म्हटलं अहो नाही, रिमार्क म्हणजे मला छान छान सगळं लिहायचंय जे की आता मी अजिबात कंट्रोल करू शकत नाहीये. तर त्या म्हणाल्या ठीक आहे, ते तुम्हाला फीडबॅक पेपर नंतर मिळेल. पण आता माझे एवढे फीडबॅक आहेत की मी ह्या मॅडमना रिक्वेस्ट केली की नको, मला ह्याहून काहीतरी भरभरून बोलायचंय. मी इथपर्यंत खुश झाले की शेवटी मी तशी ही लायब्ररी पण आहे ना एक आपली खालची वाचनालय जे आहे ना स्टेट बँकेच्या इथे, तिथे पण मला सुखद अनुभव आले आणि तिथे पण मी दरवेळेला हे नोंदवते. मागितलेलं पुस्तकही वेळेवर मिळतं आणि छान सर्व्हिस. तसंच इथे म्हणजे 2 माझ्यासाठी रत्नागिरीत राहायला, घट्ट धरून राहायला 2 पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत. एक वाचनालय आणि हा एक हॉस्पिटलची अत्युत्तम सेवा की म्हणजे माझ्या आता ते होर्डिंग तुम्ही काढून टाकलं ना तरी मी येता जाता सगळ्यांना सांगणार अरे हे हॉस्पिटल अतिशय छान आहे. आणि खूप आता बस मला वाटतं एवढं मी भरभरून बोललीये. खूपच छान अनुभव आहे, एकदम स्मरणीय अनुभव राहील खरंच. थँक्यू व्हेरी मच.